नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन, विषय गणित, घटक 5 भूमिती, उपघटक 1 रेषाखंड, किरण, रेषा, व्यवसाय 28. प्रश्न पहिला, खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे रेषाची आकृती, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे रेषाखंड, दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, ही आहे रेषाखंडाची आकृती. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आपल्याला ती आहे किरणची आकृती. किरण म्हणजे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी आकृती म्हणजे किरण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, खालीलपैकी किरणाची आकृती कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक अ आहे रेषा, पर्याय क्रमांक ब आहे किरण. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण. आता बघा, या ठिकाणी हा बिंदू आहे आणि दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा. आता बाणाचं टोक म्हणजे पुढे अमर्याद आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब ही किरणची आकृती आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो क, या ठिकाणी ही आकृती चुकलेली आहे. या ठिकाणी एक बिंदू दिसतोय पण पुढच्या टोकाला काहीही लक्षात येत नाही, म्हणून ही आकृती या ठिकाणी किरणची दिसत नाही. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो, ही आकृती सुद्धा किरणचीच आहे. या ठिकाणी एका बिंदूतून ही आकृती निघालेली आहे आणि दुसरीकडे ही आकृती अमर्याद जाणारी आहे, कारण की समोरच्या बाणाचं टोक आहे म्हणजे पुढे ही आकृती अमर्याद आहे. या बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे ब आणि ड हे आहेत किरण. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी रेषा कोणती? विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 पर्यायांकडे जर बघितलं आणि रेषाची जर आपल्याला व्याख्या माहीत असेल तर आपण लगेच उत्तर शोधू शकतो. दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. आता दोन्ही टोकाकडे अमर्याद म्हणजे दोन्ही टोकाकडे बाणाचं चिन्ह आहे असं आपल्याला कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 ही रेषाची आकृती आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4, या आकृतीचे नाव काय? मित्रांनो, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी रेषा, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेषा. प्रश्न नंबर 5, खालीलपैकी किरण आकृती कोणती? मित्रांनो, किरणची व्याख्या आहे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण. म्हणजे एका बिंदूतून निघणार आणि दुसरीकडे अमर्याद म्हणजे पुढच्या टोकाला बाण असेल अशी आकृती असेल तर ती किरणची आहे. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3, या बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी ही आकृती आहे. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, पाचव्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक अ जो आहे तो आहे रेषाखंड, ब आहे रेषा आणि पर्याय क्रमांक 3 आहे किरण आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो आहे त्रिकोण. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही किरणची आकृती आहे. प्रश्न नंबर 6, या आकृतीचे नाव काय? मित्रांनो, दोन बिंदू जोडलेले आहेत. मग काय असेल तर दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात. म्हणजे हा एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू, हे दोन बिंदू जोडले आणि त्यापासून एक रेषा तयार केली. दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती म्हणजे रेषाखंड. म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेषाखंड. प्रश्न नंबर 7, खाली 4 रेषाखंडापैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता? विद्यार्थी मित्रांनो, ज्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे तो सर्वात लहान रेषाखंड असेल. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 3 सेमी, पर्याय क्रमांक ब 4 सेमी, पर्याय क्रमांक क 2 सेमी आणि पर्याय क्रमांक ड आहे 5 सेमी. तर सर्वात कमी लांबी कोणत्या रेषाखंडाची आहे? पर्याय क्रमांक क 2 सेमी. म्हणजे आपलं उत्तर आहे क. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क. प्रश्न नंबर 8, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत?
पर्याय क्रमांक अ आहे मित्रांनो. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि समोर म्हटलंय रेषा. तर मित्रांनो, रेषेची व्याख्या आहे दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. पण या ठिकाणी आपल्याला मध्येच कोन झालेला दिसतोय, म्हणजे या दोनही जे बाण आहेत ते दोन्ही टोकाकडे अमर्याद दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक अ ही जोडी चुकीची आहे. आता पर्याय क्रमांक ब आहे किरण. मित्रांनो, ही किरणची आकृती बरोबर आहे. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण, म्हणजे ब ही जोडी बरोबर आहे. आता क आहे कोण. मित्रांनो, हा कोण आहे का, तर नाही. हा आहे रेषाखंड. दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती म्हणजे रेषाखंड, म्हणजे क सुद्धा जोडी चुकीची आहे. आणि पर्याय क्रमांक ड दिलाय आपल्याला रेषाखंड. मित्रांनो, पर्याय क्रमांक ड ही किरणची आकृती आहे. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी आकृती म्हणजे किरण आणि समोर रेषाखंड म्हटलंय, म्हणून ही आकृती सुद्धा चुकीची आहे. आपला प्रश्न आहे खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकच जोडी बरोबर आहे, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1. प्रश्न नंबर 9. दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो, दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय नंबर 28 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.